इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज सर्वप्रथम श्री अनिरुद्ध कवीश्वर यांचे हृदयापासून आभार मानते, धन्यवाद देते. कारण त्यांच्यामुळे मी ताईंपर्यंत पोहोचू शकले. आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते, कारण आपण आलात आणि हा कार्यक्रम आपण इथे घडवू शकलो. 4 ओळी आठवतात एका गाण्याच्या. बादल पे पाव है, या छोटा गाव है, अब तो भी चल पडी अपनी ये नाव है. असं करत, असं गाणं गुणगुणत ताई अंटार्क्टिकेच्या मोहिमेला निघाल्या आणि ती फत्ते करून 58व्या वर्षी परतल्या. किती अद्भुत आहेत त्या सगळ्या गोष्टी. जेव्हा काल ताई सगळं दाखवत होत्या, आपण कधीच असे फोटोज बघितले नव्हते आणि त्याच्यामुळे सगळेजण अगदी उत्सुकतेने बघत होते की आता पुढे काय, आता पुढे काय. मला वाटतं इथे अगदी लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत खूप सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे. तर पृथ्वीच्या तळाशी असलेला भारताच्या 5 पट असणारा हा खंड, आकाशगंगा, रात्रीचा अंधारात दिसणाऱ्या तो ध्रुवीय प्रकाश, 98 भाग बर्फाच्छादित त्या गुहा बघतानाही किती मजा आली काल. 75% भाग हा गोड्या पाण्याचा साठा आहे आणि सगळ्यात उंच, सगळ्यात कोरडा आणि सगळ्यात थंड असलेला हा अंटार्क्टिका, की जिथे राहून त्यांनी अनेक कामं केली आहेत. आपण काल बघितलं की जनरेटर, बॉयलर याचंही काम त्यांनी केलंय. 2600 पुस्तकांचं वर्गीकरण, कोडिंग, सहप्रवाशांना इंग्रजी शिकवण्याचं काम, योगासनं, डॉक्टर म्हणून त्यांनी तपासणी केलीये. याच्या व्यतिरिक्त समुपदेशक म्हणून ही पण भूमिका पार पडलीये. स्त्रियांसाठी स्वच्छतागृह तिथं नव्हतं तर तेही त्यांनी चालू केलंय. आणि पुरणपोळी, मोदक सुद्धा आपण काल तेही बघितलेत की ताईंनी कसं एक आई म्हणूनही त्यांनी कशी भूमिका पार पडलेली आहे. मायदेशी परतल्यावर 150 त्यांनी व्याख्यानं दिली आहेत. हा भाग सगळा काल ताईंनी घेतलाय. आज अनेक मंडळी नवीन आली आहेत, त्याच्यासाठी मी थोडस अगदी त्याला टच करते. इंडियन सायंटिफिक एक्सपिडिशन आणि वातावरणातील बदल या विषयावर त्यांनी 150 व्याख्यानं दिली आहेत. भारत सरकारनं त्यांना पोलर वुमन म्हणून गौरवलेलं आहे. आणि स्कुआ लवकर परतला या त्यांच्या डॉक्युमेंटरी फिल्मला देशात आणि परदेशात नावाजण्यात आलेलं आहे. याच्यातले काहीच ह्याचा संदर्भ घेते की कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड, दादासाहेब फाळके पुरस्कार, एशिया साऊथ ईस्ट शॉर्ट फिल्म पुरस्कार, इस्तंबूल फिल्म अवॉर्ड असे जवळजवळ 9-10 अवॉर्ड्स त्यांना मिळालेत. आणि विदेशातली नामांकनं ही वेगळी आहेत. जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अशी जवळजवळ 10 एक नॅशनल, इंटरनॅशनल असे अवॉर्ड्स त्यांना मिळालेत. निदा फाजली यांचा एक शेर आठवतो की हर घडी खुद से उलझना है मुकद्दर मेरा, हर घड़ी खुद से उलझना है मुकद्दर मेरा, मैं ही कश्ती हूँ मुझ में है समुंदर मेरा. मला ह्या फिल्म डॉक्युमेंटरी फिल्म बद्दल थोडंसं सांगायचं असं आहे की मी जेव्हा अंटार्क्टिकाहून परत आले, अ, तेव्हा मला असं वाटलं की आपले अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावेत. त्यासाठी मी ठरवलं की आपण एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवूया. एका प्रोफेशनल एडिटरची मदत घेतली मी. सुरुवातीला एक जणाला स्क्रिप्ट लिहायला दिलं, ते पण त्याला व्यवस्थित म्हणजे अंटार्क्टिका बद्दल व्यवस्थित लिहिता येऊ शकलं नाही. कारण बरोबर आहे ना, अंटार्क्टिकाला मी गेले होते. त्याच्यामुळे मी ठरवलं की आता आपणच हे स्क्रिप्ट लिहावं, जर आपल्याला थोडासा जस्टिस किंवा न्याय करायचा असेल तर. म्हणून मी ते स्क्रिप्ट मराठीमध्ये लिहून काढलं आणि मग स्वतःच थोडंसं फिल्म मेकिंग शिकले आणि त्याच्यासाठी व्हिज्युअल्स वगैरे माझ्याकडे असलेले फोटो व्हिडिओ वापरले आणि मग मराठीमध्ये ही फिल्म बनवली. कारण माझी अशी खूप इच्छा होती का मराठी शाळेतल्या मुलांसाठी किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना बघता यावी आणि सगळ्यांपर्यंत पोहोचावी, म्हणून ही फिल्म बनवली. त्यानंतर इंग्लिश फिल्म पण हीच फिल्म मी इंग्लिशमध्ये पण केली आणि मग ती वेगवेगळ्या इंटरनॅशनल, नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पाठवली. 2 वर्षापूर्वी गोव्याला इंटरनॅशनल सायंटिफिक फिल्म फेस्टिवल झाला भारत सरकारतर्फे. 75 आझादी के 75 साल म्हणून त्या वर्षी फिल्म फेस्टिवल होता. तर मग ही फिल्म स्क्रीनिंग साठी सिलेक्ट झाली होती
आणि मराठी विज्ञान परिषदेच्या शाळा आहेत, त्यांच्या मोबाईल व्हॅन्स आहेत. मग त्या सगळ्यांसाठी, मुलांसाठी म्हणून मग मी ही मराठी फिल्म सगळ्यांना दिली. आणि आज मला इथे खूप आनंद झालाय. आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की आज मी आपल्यापर्यंत अंटार्क्टिकाचा निसर्ग, आपल्या भारतीय शास्त्रज्ञांचं आणि लॉजिस्टिक मंडळींचं काम आणि आपल्या पृथ्वीवर होत असलेला वातावरणातला बदल, जो किती गंभीर स्वरूप धारण केलंय त्याने, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवू शकले म्हणून मला आज मनापासून आनंद होतोय. आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मध्ये आपण थोडस बोललोच आहोत. जर काही काही कोणाला त्यांचे अनुभव शेअर करायचे असतील किंवा असं काही असेल तर जितका वेळ असेल त्याप्रमाणे आपण बोलू शकतो. सरिता पाठक ते आधी आभार प्रदर्शन करून बाकी सगळ्या मेंबर्सनी आपल्याला ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हँड रेस करावे प्लीज. नमस्कार मधुबाला ताई. तुम्ही आम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन गेलात, यात्रा केली असं वाटतंय की इतके सुंदर आणि काय काय ती दृश्य बघून अक्षरशः मंत्रमुग्ध झाल्यासारखं झालंय. आणि आम्हाला तर शक्य होणार नाही, पण एक प्रकारे तुमच्यामुळे आम्ही तिथपर्यंत जाऊन आलो, सगळं अनुभवलं असं वाटतंय. खूप छान. आणि इतक्या खडतर परिस्थितीमध्ये आपण तिथे सर्व्हाइव्ह केलं आणि तिथल्या लोकांची सेवा ऍज अ डॉक्टर सेवा केली आणि आईप्रमाणे खाऊ सुद्धा घातलं, मोदक, लाडू, पुरणपोळी म्हणायलात आपण कालच्या याच्यामध्ये पुरणपोळी सुद्धा, म्हणजे इतकं आईच्या मायेने सुद्धा तुम्ही सगळं केलं. डॉक्टर तर आहातच तुम्ही, प्रश्नच नाही. पण खूपच खूपच सुंदर, दिसतोय माणूस खूपच कचेरा. सुंदर वर्णन. आणि तुम्ही केलेली ही डॉक्युमेंटरी फिल्म सगळ्यांना अगदी प्रेरणादायी ठरेल. छान म्हणजे आपल्या कल्पने पलीकडे असलेल्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला अनुभवायला मिळतात. तर ह्याच्यासारखा सुवर्णयोग म्हणताच येणार नाही. खूप छान. खूप तुम्ही हॅट्स ऑफ, म्हणजे काय म्हणू, शब्द माझे कमी पडतायत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्ही म्हणता तसं मी वयाच्या 58 वर्षी जाऊ शकले तर मला असं वाटतं सगळेजण जाऊ शकतील अंटार्क्टिकामध्ये. आणि आता तुम्ही जे काही स्वर्गीय अनुभव घेतलाय ना, ते ती अंटार्क्टिकाची जादू आहे. ते ईश्वरी देणं आहे जे मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलंय. खरंय खरंय. आपण हा म्हणजे तुम्ही जे म्हणतात की तुम्ही जाऊ शकताय, हा आपल्या मनाचं मोठेपणा आहे. पण सगळ्यांनाच ते शक्य होईल असं म्हणजे हेच आहे, अवघड आहे. इतक्या बिकट परिस्थितीत आपण राहणं, -डिग्री टेम्परेचरला, आपल्याकडे थोडी थंडी जरी जास्त झाली तरी आपण म्हणतो अरे रे बापरे केवढा, आता बाहेर जायचं नाही, सगळे दारं खिडक्या बंद करून घ्यायच्या. तर एवढ्या याच्यामध्ये तुम्ही केलं सगळं आणि इतके छान सेवा केली, अनुभव घेतलेत आणि आमच्याबरोबर ते पोहोचवलेत, त्याबद्दल या समूहातर्फे मी आपले शतशः धन्यवाद आणि ऋणी मानते. ताई बोला. नमस्कार ताई. प्रथम तुमच्या कर्तृत्वाला आणि धाडसाला सलाम. आणि आता या 58व्या वर्षी तुमचं हे काम आहे आणि सुरू होतं की साठी आली, हे दुखतंय ते दुखतंय असल्या कुरकुरी तर सुरू होतात. पण तुम्ही एवढ्या धाडसानं सगळ्या ह्या गोष्टी आणि या ह्याच्यामध्ये आणि इतरही भरपूर त्याच्यामध्ये तुम्ही उपक्रम किंवा काही केले आणि शाळांसाठी वगैरे पुढे जे काही तुम्ही फिल्म बनवणं, सर्वच गोष्टी खूपच सुंदर, अप्रतिम, अगदी प्रेरणादायी आहात तुम्ही आमच्यासाठी. आणि ह्याच्यासाठी आम्ही ऋताताईंना खूप धन्यवाद देतोय की त्यांनी असं व्यक्तिमत्व आमच्या भेटीला आणलं. त्यासाठी ऋताताईंचे आभार. आणि तुम्ही ताई वेळ दिलात त्यासाठी तर खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती आणि खूप सुंदर फिल्म आणि छानच, आम्हाला खूप आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद ताई. उज्ज्वला ताई. नमस्ते ताई. नमस्ते मधुबाला ताई. नमस्ते. आपण खरंच आमच्या मनातलं ओळखलं. तुमचा हा व्हिडिओ पाहताना, तुमची ही डॉक्युमेंटरी पाहताना खरंच माझ्या मनात असा विचार आला की आपल्याला जर संधी मिळाली तर आपण काय म्हणून जायचं. त्या डॉक्टर होत्या, आता मी निवृत्तच आहे, मी 58 वर्षाचीच आहे. तर अगदी हा मनात विचार आला की आपण जायचं तर काय म्हणून जायला लागेल, स्वयंपाकी म्हणून तर नक्कीच जाऊ शकू. खरंच असा विचार आला आणि आपलं ते स्वर्गीय सौंदर्य पाहिलं, निसर्गाचा चमत्कार पाहिला
आणि हा निसर्ग म्हणजेच देव आहे असंच मला म्हणजे आतापर्यंत खात्री होती. आणि आताही तुमचा तो अनुभव ते सगळं पाहून दृश्य पाहून मला स्वर्गाचा भास झाला. आणि खूप छान तुम्ही एक मोठं महत्वाचा मुद्दा इथे मांडलात की ग्लोबल वॉर्मिंग. खरं ह्या सावधानतेचा इशारा आहे हा आपल्यासाठी. आणि विद्यार्थ्यांना पण हे सांगतो. आणि समुद्राच्या पाण्यामध्ये काय कचरा तरंगतो ही दृश्य ज्या वेळेला डॉक्युमेंटरीद्वारे पाहिली तेव्हा अगदी मनामध्ये धडकी भरली की काय कचरा करतोय आपण. आता काही रिसायकलिंग केलं पाहिजे आणि हे आपल्याला जागृत झालंच पाहिजे प्रत्येकाने. आणि हा संदेश मोलाचा संदेश तुम्ही दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. आपण 58व्या वर्षी गेलात. मला खरंच पाहून मी भारावून गेले. जास्त बोलत नाही, इतरांना संधी देते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सुषमा धन्यवाद. सुषमा नमस्कार ताई. नमस्कार. तुमचा सगळा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. 58व्या वर्षी खूपच इतरांना उमेद देणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही दोन्ही दृष्टीने त्या प्रवासाकडे पाहिलं. आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा तुम्ही विश्वाचा निर्माण करताची अनुभूती घेतलीत, पंचमहाभूतांचा साक्षात्कार घेतलात, त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग किंवा तिथली विष्ठा सुद्धा आपण आपल्या देशात कचरा परत आणायचा हे सुद्धा नियम आम्हाला सांगितलेत. आणि तिथल्या धान्याच्या साठ्याला पण कुबेर नाव दिलंय. जनरेटरला जनरेटरला सूर्याचं नाव दिलंय. वाहनांना नदीची नावं आहेत. म्हणजे आपली संस्कृती पण तिथपर्यंत पोहोचली आहे. पण आपण आता नवीन नवीन नावं ठेवतो, नवीन नवीन पद्धतीचं मॉडर्नायझेशन करण्यासाठी प्रयत्न करतो. पण हे आपलं काय म्हणतात आपली संस्कृती म्हणा किंवा काय त्याचीही नावं तिथपर्यंत गेलेली आहेत. हे तुम्ही आमच्या निदर्शनास आणून दिलं. खूप खूप धन्यवाद. प्रेरणादायी आहे तुमचं सगळंच एकूण प्रवास. आणि भूल तज्ञांना आरटाट ठिकाणी कशी भुरळ घातली हे आम्ही प्रत्यक्ष समोर बघतोय. धन्यवाद ताई. धन्यवाद धन्यवाद. अनुराधा ताई. मी बोलू का? नमस्कार. हॅलो, आवाज येतोय का? नमस्कार मधुबालाताई, नमस्कार. आणि आपल्या सर्व नमस्कार. साधकांनाही नमस्कार. कृताताई नमस्कार. अनघाताई, तुम्ही मधुबालाताई, तुम्ही तर आम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेलात. जे विश्व आम्हाला माहिती नव्हतं, तुमच्यामुळे आम्ही ते पाहिलं. खूप आनंद झाला. म्हणजे जे आम्ही कधी तरी ध्यानामध्ये बघत होतो, म्हणजे मी तरी पाहिलंय अशा प्रकारचं, तर तेच आता तुम्ही मला दाखवलं. मला असं वाटतं की खरोखर मी त्यावेळेला अंटार्क्टिकावर जाऊन आले वाटतं. पण खूप छान. तुमचे सगळेच आपल्या संस्कृतीचं जे काही याच्यातले नावं, वेगवेगळी नावं तिथे ठेवलीत आणि आपल्या संस्कृतीचं लोकांना म्हणजे जगभरात त्याचं केलेलं आहे. खूप छान, बरं वाटलं, आनंद झाला. नमस्कार ताई. नमस्कार. धन्यवाद. अनुपमा ताई. सुनंदा पाटील ताईंना बोलायचंय. बोला ताई. 2 दिवसापासूनचा हा कार्यक्रम म्हणजे अगदी अगदी अद्भुत, अविस्मरणीय आहे. अगदी डोळ्यांचं पारणं फिटणं या म्हणीचा पुरेपूर अनुभवायला मिळाला, अनुभूती घ्यायला मिळाली. मला एकच विचारायचंय, आमची सुद्धा अशी शाळा सुरू आहे, तर ताईंना विचारायचंय मला की जर आम्हाला ही शाळेतल्या मुलांना फिल्म दाखवायची असेल तर आम्ही कोणत्या पद्धतीने दाखवायची, म्हणजे तुमच्याशी कसा संपर्क साधायचा? मी काल रोहिणी ताईंना सुद्धा मेसेज केला होता. हा, माझी ही जी फिल्म आहे ना ती युट्यूब वरती आहे. आणि तुम्ही मधुबाला चिंचाळकर जर युट्यूबच्या सर्च मध्ये टाईप केलं किंवा या फिल्मचं नाव टाईप केलं तर तुम्हाला ही फिल्म दिसेल त्या युट्यूब वरती. हा, मग तुम्ही ही फिल्म आहे ना, मुलांसाठी शाळेत जर मोठा ग्रुप असेल तर एक साधा स्क्रीन लावून त्याच्यावर लॅपटॉप आणि HDMI केबल आणि प्रोजेक्टर एवढं असलं ना तर तुम्ही मुलांसाठी ही दाखवू शकाल. किंवा मोठा टीव्ही, मोठ्या स्क्रीनचा टीव्ही जर कोणाकडे असेल ना तर मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर पण तुम्ही ही फिल्म दाखवू शकता. आणि आता आपण कसं संवाद साधलाय ऑनलाईन, तसं आपण मला तुम्ही कळवू शकता. आणि आपण जर असं ऑनलाईन बोलू शकलो तर मग मी मुलांशी संवाद पण साधू शकेन. मला खूप खूप आवडेल. तुमची शाळा कुठे आहे? मग
जळगाव जिल्हा चोपडा तालुक्यात छोटस खेडगाव आहे, तिथं आमची संस्था आहे. हा आणि हा, तिथं आहे नक्की ही सोय, नक्की म्हणजे आपण, हो मोठ्या जरूर स्क्रीनचा टीव्ही जरूर आहे, आपण, प्रोजेक्टर आहे. जरूर जरूर आपण करूया. आणि मला एक तुम्हाला खूप सांगायला मनापासून आवडेल का, मी जळगावामध्ये 2दा आले होते. पहिल्यांदा आले होते तिकडे श्री गिरीश कुलकर्णी म्हणून आहेत तिकडे, तर त्यांनी अशा छोट्या 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 शाळांमध्ये मी माझ्या लॅपटॉपवरती छोट्या छोट्या ग्रुपना हे दाखवलंय आणि जळगावच्या रोटरी क्लबमध्ये कार्यक्रम केलाय. आणि आता अलीकडे मागच्या महिन्यामध्ये मी जळगावात आले होते, तिकडे स्वयं टॉक्स तर्फे एक जळगावाच्या त्या हॉलमध्ये कार्यक्रम करण्यात आला होता. आणि मला नक्की आवडेल तुम्ही तुमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम ठरवा आणि आपण मुलांशी संवाद साधू आणि ही मराठीतली फिल्म तुम्ही दाखवा. मला खूपच आनंद होईल. कॉन्टॅक्ट नंबरही हा, देईल आणि त्यांची जी फिल्म आहे नमस्कार. ती पण आपल्यापर्यंत धन्यवाद. पोहोचेल. नमस्कार धन्यवाद. डॉक्टर, नमस्कार मोहिनीताई. आलेत कविश्वर, आलेत का अनिरुद्ध? नमस्कार दादा, आज तुमच्यामुळे आम्ही ताईंपर्यंत पोहोचू शकलो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मी सुरुवातीलाच मानलेत. अं, आहेत का ते? हा हा, नमस्कार. अनिरुद्ध कविश्वर हे माझे शाळेपासूनचे वर्गमित्र आहेत, अतिशय जवळचे. आणि आपला म्हणतात ना असा आधार असतो, तसं मला अनिरुद्ध कविश्वर आणि अलका यांचा खूपच नेहमी आधार असतो. आणि त्याचे मनापासून आभार, कारण त्याच्या मार्फतच मी ऋताताईंपर्यंत पोहोचू शकले आणि आजचा कार्यक्रम करू शकले. त्याच्यामुळे अनिरुद्धचे खास आभार आणि ऋताताईंचे आणि तुमच्या सगळ्या ग्रुपचे खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद. खूप हॅलो खूप ताई. हा हा, हा हा, यांना बोलायचंय जरा. बोला ना बोला. हा नमस्कार. मी तुमचं नमस्कार. लोकसत्तेमध्ये नेहमी यायचं ना, दर रविवारी तुम्ही, दर शनिवारी तुम्ही लिहायच्या, ते मी रेग्युलर वाचत होतो 2017-18 साली. आणि तुमची हा, एक केस मला अजूनही लक्षात आहे. ते एक अच्छा. बोटाची इंजुरी झाली होती तुमच्या ह्याच्यात, हा तर ती केस कशी हँडल केली ते पण छान माझ्या लक्षात आहे. मी पण डॉक्टरच आहे. अनिरुद्ध कविश्वर माझ्या सख्या बहिणीचे मिस्टर, माझे जावई आहेत. आणि ऋता खापर्डे माझ्या शाळेची मिसेस आहे. मी अंधेरीला प्रॅक्टिस अच्छा, करतो. खूप छान, धन्यवाद. हा हा, तर ते माझ्या अजूनही लक्षात आहे. ती केस तुम्ही जी सांगितली होती, ते तिथे बोटाची इंजुरी वगैरे हा झाली होती ती काळात. हा हा. हा, तर त्या काळात मी तुमचे अगदी रेग्युलर वाचत होतो. लोकसत्तेतले रोज लेख वाचत होतो, दर रविवारी, दर शनिवारी तुम्ही लिहत धन्यवाद. होता तेव्हा. खूपच छान होतं. अं, 2 आपण नंतर घेऊया. एक 10 मिनिटाचं ध्यान घेऊया आणि त्याच्यानंतर आणखीन जर तुम्हाला बोलायचं असेल तर आपण पुन्हा संवाद घेऊया. ठीक आहे मास्टर्स, एक 10 मिनिटाचं ध्यान. एकदम शांत व्हावे, आपले चष्मे बाजूला काढून ठेवावेत. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. श्वासाला हळुवारपणे आत घेऊन चला. या श्वासाबरोबर आपल्याला प्रचंड ऊर्जा मिळते. पावलापासून तर संपूर्ण देहभर, डोक्यापर्यंत ही ब्रह्मांडीय ऊर्जा पसरलेली आहे. सूर्याच्या सोनेरी प्रकाशाबरोबर हिरव्या रंगाचा प्रकाश साऱ्या देहभर पसरलाय. एकदम शांत.
आपल्या हृदयातल्या गाभाऱ्यात ही शांतता चंद्राची शीतलता आणि शून्यता आपण अनुभवतो आहोत. आपल्या स्पायनल कॉर्ड कडे लक्ष द्यावं. पूर्ण स्पायनल कॉर्ड शांत होत चाललंय. एकदम शांत. डावा आणि उजवा मेंदू शांत. आज्ञा चक्रातून आपण हळूहळू खाली हृदयापर्यंत उतरलो आहोत. आपल्या हृदयाला आपण काही अफर्मेशन्स देतो आहोत. मी खूप आनंदी आहे. हा आनंद महसूस करा मास्टर्स. शरीरातील प्रत्येक पेशी 1,72,000 नाड्या, रक्तवाहिन्या, अवयव, शरीरातील सगळे हे सगळे आनंदी आहेत. मी स्थिर आहे, शांत आहे. आपल्या डाव्या आणि उजव्या मेंदूच्या तिथे स्पंदन निर्माण झालेली आहेत. शांत, आनंदी, निरोगी. मी सजग आहे. प्रत्येक कार्य सजगतेने, कार्यक्षमतेने, नवनिर्मितीने पार करते किंवा पार पाडतो. माझ्यात प्रचंड ऊर्जा आहे. मी माझ्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करतो.
हृदयापासून धन्यवाद देते परमेश्वराला. परमेश्वराला धन्यवाद देतो की त्याने इतकं छान जीवन मला दिला. माझ्या आई वडिलांना, माझ्या गुरूंना, या देहरूपी मंदिराला, घराला, आप्तांना, मित्रमैत्रिणींना, शिक्षकांना, सगळ्यांना ज्या घरातल्या वस्तू आहेत ज्या मी नित्य नियमानं वापरतो त्या सगळ्यांना, धरणी मातेला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपले दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वासरं, पशु पक्षी सगळे आनंदित आहेत, सुरक्षित आहे. आम्ही सगळे सुरक्षित आहोत, आनंदित आहोत. कल्याण मस्तो, कल्याण मस्तो, कल्याण मस्तो. तथास्तु, तथास्तु. मी आपल्या सगळ्यांना नमस्कार करते. मधुबाला ताई आहेत का? हो, घेऊ शकतो. तुम्ही सांगा तुमच्या वेळाप्रमाणे ज्यांना बोलायचे ते नक्की संवाद करू शकतात. तुम्ही म्हटल्यासारखं 5 मिनिटं आपण नक्की घेऊ शकतो. मास्टर्स तुम्ही बोलू शकता. अनुपम. परमेश्वराची सुंदर रचना म्हणजे मधुबाला ताई असं मला वाटतं. फार सुंदर मधुबाला ताई, इतकं सुंदर. म्हणजे आपण जे आम्ही बघितलं आपल्या 2 डोळे, इतके असंख्य डोळे, आणि आम्ही की डोळ्याच्या आणि डोक्याच्या पलीकडचं विलोभनीय, अवर्णनीय, अद्भुत दर्शन, साक्षात्कार आपण आम्हाला दिलात. आणि त्या परमेश्वराशी आम्ही तादात्म्य पावलो. काय आणि किती किती घेऊ आणि काय काय बोलू असं झालंय ताई. एकाच म्हणजे आपल्यामध्ये किती क्वालिटी परमेश्वराने त्या दिल्यात, अगदी उधळण, आणि ते आपण सर्व दूर सर्वांना देताय. एवढा आनंद वाटताय खरंच ताई. तुमच्यातलीच मी एक आहे. मला योगाला, अंटार्क्टिकाला जाण्याचा, त्याच्यामुळे मला जे काही साक्षात्कार झाला विश्वाच्या निर्माणकर्त्याचा, तो मी अतिशय माझ्याकडून होईल तेवढा प्रयत्न करून सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं एक छोटस काम करते. बाकी एवढंच नाही, छोटस नाही, हे असामान्य काम आहे. हे छोटस काम नाहीये ताई, कारण सगळंच प्रतिकूल आहे. तिथे काहीच नाहीये. म्हणजे खाण्यापासून आणि याच्यापासून सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून आपण एक एवढं मोठं काम आहे, आणि ते सर्व दूर सर्वांपर्यंत विश्वात पोचतंय आणि आम्हाला ते बघायला मिळतंय. खरंच डोक्याच्या आणि डोळ्याच्या पलीकडचं आहे सगळं ताई. शब्द नाहीत माझ्याकडे. नतमस्तक आणि सलाम आपल्याला, आपल्या कार्याला, आपल्याला सुंदर अद्भुत दर्शन आपल्यामध्येच होतंय आणि ते आम्हाला घडवत आहे. प्रणाम करते ताई. ताई. मधुबाला नमस्कार. खूप छान तुम्ही काम केलं आणि खूप छान, म्हणजे खूपच छान. सलाम. शोभाताईंना बोलायचं. शोभा. हा ठीक आहे. शोभाताई. सलाम माऊली, कोटी कोटी नमन. नमस्कार. खूपच छान, एकदम अद्भुत असं दर्शन की आपण कधी स्वप्नात पण पाहिलं नसेल असं दर्शन झालं. आणि तुमचं कर्तृत्व तर केवढं असं, म्हणजे एवढं डेअरिंग कोणीच करणार नाही. असं एकच महिलेने जाणं वगैरे आपण असे विचार करतो, पण तुम्ही त्याच क्षणी निर्णय दिला की तुम्हाला म्हणजे मी जाणारच असं. आणि तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं आज दर्शन झालं याचं. खूपच छान. ग्लोबल वॉर्मिंग वगैरे असं हे खरोखरच ह्याचा जरूर विचार व्हायला हवा, सगळ्यांनीच करायला हवा. खूप छान ताई, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. प्रथम सगळ्यांना म्हणजे वृंदाताई, अनघाताई आणि मधुबालाताई यांना साष्टांग नमस्कार.
नमस्कार. आणि आत्ताचा हा तरी जर दाखवलं हे आपल्याला अंटार्क्टिकाचं सगळं, तर इतकं अप्रतिम आहे की आम्ही तिथं तर जाऊ काही शकणार नाही. आता दुबई, सिंगापूर हे ते लोक जाऊ शकतात, पण हा अप्रतिम प्रदेश त्यांनी आपल्याला घरबसल्या दाखवला. आणि किती त्याला तिथं जाण्याकरता किती त्रास झाला असेल, काय काय करावं लागलं असेल, कशी प्रॅक्टिस करावी लागेल, काय काय करावं लागेल, ह्याची तर कल्पनाच आपल्याला करता येणार नाही. आणि अप्रतिम तुम्ही सगळं दाखवलं. ते सीन सुद्धा बघता बघता इतकं मंत्रमुग्ध आम्ही होत होतो की आपण तिथं खरंच आहोत का काय असंच वाटायला लागत होतं. खूप सुंदर. म्हणजे आम्ही तिथं तर त्या प्रदेशात जाऊ शकणार नाही हे आता तरी मनाने आम्ही सांगतो, पुढचं पुढं बघता येईल, पण तरी अवघड आहे. आणि खूप सुंदर सगळी माहिती सांगितली. खूप छान. कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. ईश्वरी देणं हे सगळं ताई. दीपाली. हा ताई, खूप रोमांचक असा अनुभव होता आम्हाला सगळ्यांना. आम्ही सगळ्यांनी तो अनुभवला सुद्धा. मला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे ताई. बघायला गेलं तर हे एवढं सहज सोपं नव्हतं, खूप खडतर होतं हे सगळं करणं. तर मला असं विचारायचं आहे की या प्रवासात तुम्हाला खूपसे असे क्षण आले असतील जेव्हा आपण खरंच अगतिक होऊन जातो, की असं वाटतं आता काय डोलायमान परिस्थिती होते मनाची आणि कळत नाही आता मी काय करू. इवन तुमच्या तो जो एक पेशंट होता जो बरा होत नव्हता, डॉक्टर म्हणून तुमची मनस्थिती काय असेल त्यावेळी, अगदी तिथून निघेपर्यंत, हेही आम्ही समजू शकतो. तर मला असं विचारायचं आहे की अशा क्षणांमध्ये तुम्ही तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी काय करत होतात? हो, हा तुमचा खूपच छान प्रश्न आहे. माझी अंटार्क्टिकाला जायचं सुरुवात झाली तिथपासून अगदी थोडक्यात 2 मिनिटात सांगते मी तुम्हाला. मी शाळेच्या मुलांबरोबर ऍडव्हेंचर कॅम्पला डॉक्टर म्हणून जात होते. 15 दिवसासाठी जायची. आमची एक फॅमिली फ्रेंड आहे त्यांच्या बरोबर. आणि नॅशनल जिओग्राफिकवर अंटार्क्टिका बद्दल मी खूप बघायचे, त्याच्यामुळे मला त्याची खूपच आवड होती. पेपरात जाहिरात वाचली तेव्हा मी ठरवलं आपण इंटरव्ह्यूला तर जाऊया. तशी माझी जायची हिंमत झाली नसती. आम्ही दोघी बहिणी आहोत आणि माझी आई 84 वर्षाची. आणि पण त्याच सुमाराला त्याच्या आधीच 1 वर्ष माझा मुलगा जो अमेरिकेत होता तो इथे भारतात शिफ्ट झाला, इथे राहायला आला. तो खूप माझ्या मागे होता का आई तू जास म्हणून. आणि नंतर जेव्हा मला थोडासा आधार आला, कारण नंतर 1 वर्ष सोडून जाणं, सगळे आपण ज्येष्ठ नागरिक 1 वर्ष सोडून जाणं घर काही सोपं नव्हतं. आणि मग तिकडे पोहोचल्यावरती उन्हाळ्याचा समर टाइम आहे ना तिकडचा, तो अगदी व्यवस्थित जातो. कारण काय विमान जहाज ये जा करतात, सगळे लोक खूप कामात असतात. चॅलेंजिंग असतं ते विंटर, जेव्हा बाहेर हिमवादळ असतात, ध्रुवीय रात्र असते. आणि ही जाणीव खूप भयावह असते का आपण 8 महिने आता घरी परत जाऊ नाही शकणार आहे. आणि आमच्या पुढे असं मोठं चॅलेंज होतं की आमचं इंटरनेटच बंद झालं, फोन नव्हता, सॅटेलाइट फोन बंद झाला होता. आणि अक्षरशः म्हणजे ते संशोधन केंद्र वादळामध्ये त्याला म्हणजे तुम्ही त्याची कंपन ऐकू यायची. असं म्हणजे जसं काही तुम्ही अंतराळातच आहात. पण एक गोष्ट मात्र मी तुम्हाला अतिशय म्हणजे मनापासून ही गोष्ट सांगते की अंटार्क्टिकामध्ये जो क्षणाक्षणाला निसर्गाचं जे आपल्याला रूप दिसतं आणि विश्वाच्या निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाची जी जाणीव होते आणि ईश्वराचा जो साक्षात्कार होतो, तो मानवाला खूप असा आधार देणारा असतो. आणि तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल ना, प्रत्येक क्षणी जे काही तुम्हाला निसर्गाचं रूप दिसतं ते म्हणजे आत्मा परमात्म्याच्या ज्या आपण गोष्टी फक्त वाचतो, ऐकतो, त्याची अनुभूती आपल्याला अंटार्क्टिकात जाऊन होते. आणि तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण एकटे नाही आहोत या विश्वामध्ये, आपलं संरक्षण करता कोणी आहे असं तिकडे गेल्यावर आपल्याला सतत जाणवतं. आणि एकटेपणाची भावना कधी येत नाही, कारण ही मनाला उभारी देणारी असते जेव्हा तुम्ही निसर्गाचं ते अत्यंत सुंदर असं स्वरूप बघतो. ते इथे आपण बघू शकत नाही, कारण ह्या भागामध्ये मानवी वस्ती आली. मी म्हटलं त्याप्रमाणे मानवाच्या हस्तक्षेपापासून दूर असलेलं जे जग आहे, जे अवकाश आहे, ते सगळं म्हणजे अंटार्क्टिका. तर ती गोष्ट जी आहे ती मनाला नेहमी उभारी देणारी, आणखी नेहमी आपल्याला धीर देणारी असते. आणि तो जो परमात्म्याचा किंवा पंचमहाभूतांचा आविष्कार असतो ते आपल्याला नेहमी धीर देतं. ममता ऑस्ट्रेलियातून बोलते ताई आपल्याशी. हा, नमस्कार नमस्कार. ताई. नमस्कार.
असं ना आम्हाला इथे एक लेडी भेटल्या होत्या, त्या एकदा म्हणाल्या होत्या की हो बिल्लू थांब जरा एक मिनिट हा. तर त्या म्हणाल्या होत्या की आपल्या इंडियासारखं सुंदर काहीच नाहीये, कितीही तुम्ही जग फिरलात. आणि हे खूप ट्रू आहे की ऑस्ट्रेलिया कितीही फिरलं तरी सगळीकडे गेलं तरी सेमच दिसतंय. खरं आहे, काही स्पेसिफिक लोकेशन सोडले तर. पण निसर्ग खूप सुंदर आहे असं म्हणू शकता. त्यांनी निसर्ग मेंटेन ठेवला. तुम्ही या दाखवलेल्या डॉक्युमेंटरी मध्ये खूपच सुंदर निसर्ग बघायला मिळतो. माझी लेक नाहीये मोठी, नक्की तिला नंतर हे व्हिडिओज दाखवेल आमच्या आराधना थ्रू. युट्यूबवर आणि इंग्लिश मराठी दोन्ही आहे, तुम्ही बघू शकता. दुसरा मला असा एक प्रश्न होता की म्हणजे तुम्ही ऍक्च्युली इतक्या फिट आहात की 58 मध्ये इतक्या फिट पोझिशन्स मध्ये तुम्ही गेला, मग काय मेडिकल गोष्टी रिक्वायर्ड असतात? तुमचं शारीरिक दृष्ट्या सगळ्या चाचण्या पार पडतात. तुम्ही फिजिकली फिट असायला हवं. डायबेटीस हायपरटेन्शन असलं तरी चालेल, पण ते कंट्रोल्ड असायला हवं. व्यवस्थित औषध गोळ्या घेणं जरुरीचं आहे. शारीरिक क्षमता तुमची तपासली जाते आणि मानसिक सुद्धा. कारण अवे फ्रॉम सिव्हिलायझेशन, समाज जीवनापासून आपण दूर राहतो की 8 महिने आपण संपूर्ण कट ऑफ असतो. आपला संपर्क होऊ शकत नाही, येऊ जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मानसिक चाचण्या पण पार पडतात. हा आंतरराष्ट्रीय नियम आहे. कुठच्याही देशाचे एक्सपेडिशन मेंबर्स जर जात असतील तर त्यांना हे पास करायला लागतं. आणि ऑस्ट्रेलियामध्ये जे क्राइस्ट चर्च आहे तिकडनं पण अंटार्क्टिकाला जाणारे एक्सपेडिशनची मोहीम निघते क्राइस्ट चर्च पासून. आणि न्यूझीलंड पासून अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड पासून 250 किलोमीटर आहे. भारतापासून 12,000 किलोमीटर आहे. आणि साऊथ अमेरिकेपासून ते 1200 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियातून पण न्यूझीलंडच्या क्राइस्ट चर्च मधनं जातात एक्सपेडिशन टीम्स. थँक्यू सो मच. खूपच सुंदर तुम्ही आम्हाला 2 दिवसात बरंच काही दाखवलं अंटार्क्टिकाबद्दल. हो हो हो. खूप धन्यवाद ताई. पुन्हा पुन्हा धन्यवाद म्हणता आम्ही आपल्या ऋणातच राहू इच्छितो. पुन्हा आपण यावं एक वेगळा विषय घेऊन, आपले अनुभव. तर इथेच आम्ही सगळे तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. रुदाताईंचे तर खास आभार की मी आज तुमच्यापर्यंत पोहोचू शकले. आणि धन्यवाद. आम्ही इथेच आपली रजा घेतो, मागतो आणि हा कार्यक्रम इथे थांबवतोय. नमस्कार मास्टर्स. नमस्कार. जय श्रीराम. उद्या भेटूया.